भाजपने काही जागा निश्चित केलेल्या आहेत देशातल्या, मात्र महाराष्ट्रातल्या जागा निश्चित केल्या नाही आणि त्यातच कधी काळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी भाजपने दिलेली आहे। कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अशोक चव्हाणांनाही संधी देण्यात आली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते। याच्यामधलं सूत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे। कृपाशंकर सिंह, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली। कृपाशंकर सिंह यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना क्लीन चिट देण्याचं काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती व गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती अशा प्रकारचे ईडी आणि सीबीआयचे खटले, यूएडब्ल्यूचे खटले हे कृपाशंकर सिंगवर होते। आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांना सुद्धा तुरुंगात पाठवेल। आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूर मधून तिकीट दिलंय। ही मोदी गॅरंटी, ही मोदी गॅरंटी। त्यांना तुरुंगात टाकायचं, त्यांना भाजपचा उमेदवार करायचं, ही मोदी गॅरंटी। अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीन चिट दिली, ही मोदी गॅरंटी। अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं, तुरुंगात टाकायचं होतं, ही मोदी गॅरंटी। तेव्हा भविष्यामध्ये 195 मध्ये जवळजवळ 70च्या आसपास लोक हे कृपाशंकर पद्धतीचे आहेत आणि उरलेला सुद्धा यादीमध्ये असेच लोक असतील जे मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वतःचं काय आहे भाजपकडे? मोदी इतके मोठे नेते आहेत, स्वतःचं काय आहे सांगावं देवेंद्र फडणवीसांनी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना एक प्रकारे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून झाला, मात्र त्या सगळ्या संदर्भामध्ये ईडीने कोर्टात त्यावर आक्षेप घेतला। ईडीची अडचण झाली म्हणायची की पोलिसांनी बदलची भूमिका घेतली, त्याच्यामुळे त्यांना क्लीन चिट दिल्याचं मी वाचलंय। या शिखर बँक घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होते। साधारण 40,000 कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी, असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं आहे, आमचं नाही। आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगात पाठवायचं ठरलं होतं। कोणत्या कोठडीत ठेवणार नवाब मलिक यांच्या बाजूला हे सुद्धा फडणवीस सांगत होते। मग आता काय झालं? एक तर पुरावे कुठे आहेत? देवेंद्र फडणवीस आणि पुरावे गिळले का? मिळून ढेकर दिले का पुरावे? असे पुरावे नष्ट करणं एखाद्या गुन्ह्याचे, ते वकील आहेत फडणवीस, पुरावे नष्ट करणे हा सुद्धा अपराध आहे आणि त्याबद्दल फडणवीसांवरती गुन्हा दाखल व्हायला साहेब माझं बोलणं व्हायचं आहे। आणि जर आता क्लीन चिट दिली असेल आणि फडणवीसांनी आरोप केले होते अजित पवारांवर, तुरुंगात टाकण्याची भाषा केली आणि त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि आता तुमचं गृह मंत्रालय त्याला क्लीन चिट देत आहे। माझं श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान आहे, त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे। तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली, खोटा गुन्हा दाखल केला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।